नमस्कार, मी बाबू पोटे. झटपट संवादमध्ये आपलं स्वागत. या बातमीपत्रात आपण घेणार आहोत दिवसभरातील बातम्यांचा झटपट आढावा. खासदार श्रीरंग बारणे यांनी मागच्या 5 वर्षात लोकसभेत मावळ मतदारसंघातील प्रश्न पोटतिडकीने मांडले. खोपोलीला त्यांनी मोठा निधी दिला असून खोपोलीवर बारणे यांचे विशेष प्रेम असल्याने बारणे यांना पुन्हा एकदा लोकसभेत पाठवण्यासाठी खोपोलीकर सज्ज झाल्याचे प्रतिपादन शिवसेनेचे शहर प्रमुख सुनील पाटील यांनी केले. राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांचे चुलत बंधू रामेश्वर मुंडे यांनी भाजपला रामराम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. भाजपमध्ये माझे आणि कार्यकर्त्यांचे कुठलेच काम होत नसून सातत्याने अन्याय होत असल्याने आपण हा निर्णय घेतल्याचे मुंडे यांनी सांगितले. गोंदियात मनोरुग्ण आरोपीकडून गोळी झाडून भीमनगर परिसरात राहणाऱ्या राहुल बोरकर या तरुणाची हत्या करण्यात आली. आरोपी आकाश मेश्राम हा मनोरुग्ण असून त्याच्याकडे बंदूक कुठून आली, शिवाय आरोपीने हत्या का केली याचा शोध पोलीस घेत आहेत. वर्धा जिल्ह्यातील जामच्या मुंजे लेआउट जवळील पडीक जागेवरील कचऱ्याला अचानक लागलेल्या आगीने रौद्ररूप धारण केले. आग गावाच्या दिशेने सरकू लागल्याने सरपंच आणि तरुणांनी आग आटोक्यात आणून आगीपासून गावाला वाचवल्याने मोठी दुर्घटना टळली. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भारतीय जनता पार्टीला मोठा धक्का बसलाय. भाजपचे जिल्हा सरचिटणीस सुनील दांडेकर यांनी राजीनामा दिल्याने खळबळ उडाली असून पाली येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना दांडेकर यांनी ही माहिती दिली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील चिखली शहरात असणाऱ्या डीपी रोडवरील आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय मुलींच्या शासकीय वसतिगृहात राहणाऱ्या एका विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. गोपीनाथ मुंडे यांनी बीडकरांना रेल्वेचा दिलेला शब्द पूर्ण करून बीडच्या दारापर्यंत रेल्वे आणली आहे. लवकरच रेल्वेचे राहिलेले कामही पूर्ण होईल असा विश्वास खासदार प्रीतम मुंडे यांनी व्यक्त केला आहे. 5 वर्षाच्या काळात युती सरकारने जे धोरण राबवले त्याचा विपरीत परिणाम देशातील लघु उद्योगांवर झाला असून बहुतांशी लघु उद्योग नष्ट झाल्याची टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली आहे. झटपट संवादमध्ये घेऊया छोटीशी विश्रांती. कुठेही जाऊ नका, लवकरच परत येतोय. पाहत रहा संवाद मराठी लाईव्ह. श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड. श्री वरदविनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, CCTVची नजर. आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54. विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. घेऊयात उर्वरित बातम्यांचा झटपट आढावा. भाजप शिवसेना युतीकडून RPIची पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना गृहीत धरण्यात येत असल्याने मावळ लोकसभा मतदारसंघात RPIची विरोधात जाण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. युतीकडून मान सन्मान मिळत नसल्याने कार्यकर्ते नाराज असल्याचे सूत्रांकडून समजते. बारामतीच्या धर्तीवर मावळ लोकसभा मतदारसंघाचा विकास करायचा असेल तर पार्थ पवार यांना निवडून देण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष शेखर पिंगळे यांनी केले आहे. महड येथे वरदविनायकाचे दर्शन घेऊन पार्थ यांच्या प्रचाराचा शुभारंभ केल्यानंतर पिंगळे बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्याला जातीवरून टार्गेट करण्यात येत असल्याचं सांगितल्यानंतर आता राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी मोदींना उत्तर दिलं आहे. मोदींना कधी कुणी जातीवरून टार्गेट केलं, मुद्देच नसल्यामुळे मोदी असं करत असल्याचा घणाघात अजित पवार यांनी केला. देश पातळीवर सर्वत्र निवडणुकीचे वारे वाहत असून लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची तारीख जवळ येऊ लागल्याने निवडणूक प्रचार शिगेला पोहोचलाय. भाजप आणि काँग्रेसने बहुजनांना फसवण्याचे काम केल्याचा टोला बहुजन मुक्ती पार्टीचे उपाध्यक्ष संतोष घरत यांनी लगावलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केल्यानंतर आपण उरण तालुक्यातील खोपटे गाव दत्तक घेतले. गावात सर्व प्रकारची कामं केली असून विरोधकांनी दत्तक घेतलेल्या गावात जाऊन अगोदर विकास पाहावा मगच बोलावे असे जोरदार प्रत्युत्तर मावळ मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे यांनी दिले आहे. कामोठ्यातील अमृत कलश सोसायटी येथे पार्क केलेल्या इको कारची काही दिवसांपूर्वी चोरी झाल्याने पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी पोलिसांनी सलमान शेख याला अटक केली असून अविनाश पाटील याचाही सहभाग असल्याने पोलीस त्याचा शोध घेत आहेत. झटपट संवादमध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.